हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण क्लासिफिकेशन ऑफ हॅलोसन डेरिव्हेटिव्ह्ज आपण स्टडी करत होतो. त्याच्यामध्ये दोन टाइप्स होते. पहिला जो टाइप आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन, हा आपला झालेला आहे. त्यानंतर दुसरा जो टाइप आहे तो आपला क्लासिफिकेशन ऑफ हॅलोसन डेरिव्हेटिव्ह्ज ऑन द बेसिस ऑफ हॅलोसन ॲटम. त्यामध्ये मोनोहॅलोसन डेरिव्हेटिव्ह्ज हे आपण बघितला होता. त्याच्यानंतर मोनोहॅलोसन डेरिव्हेटिव्हचं आपण आजच्या लेक्चरला परत डिटेलमध्ये क्लासिफिकेशन स्टडी करणार आहे. ओके, बघा, ऑन द बेसिस ऑफ हॅलोसन ॲटम त्यामध्ये मोनोहॅलोसन डेरिव्हेटिव्ह्ज ओके, हा जो मोनोहॅलोसन डेरिव्हेटिव्ह्ज आहे ह्याचा आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरला आपण डिटेलमध्ये ह्याचा जनरल फॉर्म्युला, ह्याचं एक्झाम्पल्स आपण स्टडी केलेले आहेत. त्यानंतर दुसरा याच्यामध्ये आहे तो पॉलीहॅलोसन डेरिव्हेटिव्ह्ज. आता पॉलीहॅलोसन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आपण काय सांगितलेली होती? ज्या अल्केनमधील दोन किंवा दोनपेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम जर हॅलोसन ॲटमनं रिप्लेस होत असतील तर त्याला आपण पॉलीहॅलोसन डेरिव्हेटिव्ह असं म्हणत असतो. बघा, इथं डेफिनेशन मी परत लिहितो. इथं द अल्केन इन विच more than two hydrogen atoms is replaced by halogen atoms. ओके, दोनपेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम हॅलोसन ॲटमनं जर रिप्लेस होत असतील तर त्याला आपण पॉलीहॅलोसन डेरिव्हेटिव्ह्ज असं आपण म्हणतो. आता ह्याचं परत क्लासिफिकेशन आहे. त्यामध्ये डायहॅलोसन डेरिव्हेटिव्ह्ज, त्यानंतर दुसरा आहे ट्रायहॅलोसन डेरिव्हेटिव्ह्ज, ओके, आणि टेट्राहॅलोसन डेरिव्हेटिव्ह्ज. ओके, हे परत पॉलीहॅलोसन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन आहे. आता डायहॅलोसन डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजे लक्षात घ्या, डाय म्हणजे टू. ओके, ह्याच्यामध्ये दोन हॅलोसन ॲटम आपले प्रेझेंट असणार आहेत. इट कन्सिस्ट ऑफ टू हॅलोसन ॲटम्स. ओके, त्याच्यामध्ये आपले दोन हॅलोसन ॲटम प्रेझेंट असणार आहेत. बघा, इथं एक्झाम्पल आपण लिहूया. इथं CH2X. ओके, दोन हॅलोसन ॲटम प्रेझेंट आहेत आपले. X म्हणजे हॅलोसन. ओके, इथं जर आपण पर्टिक्युलर लिहिला असेल तर CH2Cl. ह्याचं आपलं नेम आहे इथिलीन डायक्लोराइड. ओके, अशा पद्धतीनं हे दोन हॅलोसन ॲटम्स क्लोरीनचे ह्या कंपाऊंडमध्ये आपले प्रेझेंट आहेत, म्हणून याला डायहॅलोसन डेरिव्हेटिव्ह्ज असं म्हणायचं. ट्रायहॅलोसन डेरिव्हेटिव्ह्जमध्ये तीन हॅलोजनचे ॲटम प्रेझेंट असणार आहेत. इट कन्सिस्ट ऑफ 3 हॅलोसन ॲटम्स. ओके, इथं आपले 3 हॅलोजनचे ॲटम प्रेझेंट असणार आहेत. एक्झाम्पल आपण घेऊया. CH2X, CH2X हा आपला ट्रायहॅलोसन डेरिव्हेटिव्ह्ज आहे. 3 हॅलोसन ॲटम आपले प्रेझेंट आहेत. ओके, त्यानंतर टेट्राहॅलोसन डेरिव्हेटिव्ह्ज. इट कन्सिस्ट ऑफ 4 हॅलोसन ॲटम्स. ह्याच्यामध्ये आपले 4 हॅलोजन ॲटम प्रेझेंट आहेत.
टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्स 4 हॅलोजन आयटम्स आपल्या इथं प्रेझेंट असणार आहेत. एक्झाम्पल आपण घेऊया इथं CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड, कार्बन टेट्राक्लोराइड. ओके, याचं नेम आहे. ह्याच्यामध्ये एका कार्बनला 4 हॅलोजन आयटम अटॅच आहेत, त्यामुळे ह्याला आपण टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं म्हणत असतो. ओके, लक्षात सगळ्यांना हे ऑन द बेसिस ऑफ हॅलोजन आयटम मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्स आणि पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्स ह्या 2 टाईपमध्ये क्लासिफिकेशन आहेत. पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं परत डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन, टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्स असं क्लासिफिकेशन झालेलं आहे. त्यानंतर आता नेक्स्ट आपण हा जो मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्स आहे ह्याचं परत क्लासिफिकेशन आपण स्टडी करणार आहे की मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन. आता हा जो मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्स आहे ह्याचं क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवरती आपण करणार आहे बघा. क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्स classification of monohalogen derivatives, classification of monohalogen derivatives. On the basis of position of halogen atom, position of halogen atom and type of hybridization and type of hybridization of carbon atom, of carbon atom to which halogen atom, to which halogen atom is attached. ओके, मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन आपण कशाच्या बेसवरती करणार आहे तर पोझिशन ऑफ हॅलोजन ॲटम म्हणजेच काय, हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनची पोझिशन कुठलं आहे, त्याचं नेचर कसं आहे, तो प्रायमरी कार्बन आहे, सेकंडरी कार्बन आहे की टर्शरी कार्बन आहे ह्याच्यावर डिपेंड असणार आहे. आणि त्यानंतर हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच असणार आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे, तो कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड आहे, sp2 हायब्रिडाइज्ड आहे का sp हायब्रिडाइज्ड आहे, ह्याच्यावरून ह्या मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं परत आपल्याला क्लासिफिकेशन स्टडी करायचं. आता फर्स्ट बघा ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन कसं आहे. पहिला ह्याच्यामध्ये बघा फर्स्ट अल्किल हॅलाइड्स, अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्केन्स, अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्केन्स. सेकंड ह्याच्यामध्ये अलायलिक हॅलाइड्स, अलायलिक हॅलाइड्स. त्यानंतर थर्ड क्लासिफिकेशन आहे बेन्झिलिक हॅलाइड्स, बेन्झिलिक हॅलाइड्स. त्यानंतर फोर्थ फिनाइलिक हॅलाइड्स, फिनाइलिक हॅलाइड्स. त्यानंतर फिफ्थ फिनाइलिक हॅलाइड्स. त्यानंतर हॅलो अल्किन्स. नेक्स्ट हॅलो अल्काइन्स आणि त्यानंतर
haloarenes or it is also called as a aryl halides. aryl halides. ओके, ह्या 7 टाईप्समध्ये मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं परत क्लासिफिकेशन आपलं होतं आहे. कशाच्या आधारावरती? हॅलोजन ॲटमची पोझिशन कुठल्या कार्बनला आहे आणि हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं हायब्रिडायझेशन काय आहे, त्याच्यावरून हे परत 7 टाईपमध्ये हे आपलं मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन आपलं होणार आहे. आता पहिला फर्स्ट आपण ह्यातला आता स्टडी करूया, अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्केन्स. ओके, पहिला बघा, अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्केन्स. अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्केन्स. अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्केन्स. अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्केन्स ह्याचं आपण जनरल रिप्रेझेंटेशन जे आपण करणार आहे ते कसं आहे लक्षात घ्या, RX. ओके, R म्हणजे अल्किल ग्रुप, X म्हणजे आपला हॅलोजन असणार आहे, हॅलोजनचा ॲटम, फ्लोरीन, क्लोरीन किंवा तो आयोडीन असेल. हा जो अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्केन्स जो आहे ह्यामध्ये बघा, हॅलोजन ॲटम is attached to sp3 hybridized carbon atom. sp3 hybridized carbon atom. ओके, अल्किल हॅलाइड्स किंवा हॅलो अल्केन्समध्ये हॅलोजन ॲटम हा sp3 हायब्रिडायझेशन असणाऱ्या कार्बन ॲटमला तो अटॅच असतो. आता मग बघा, आपण इथं रिप्रेझेंट करूया CH3 CH2 Br असा आपण अल्किल हॅलाइड घेतलेला आहे. ह्यामध्ये ब्रोमीन हा हॅलोजन ॲटम आहे, हा ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं हायब्रिडायझेशन आपलं कुठलं आहे, sp3 हायब्रिडायझेशन आहे. ओके, म्हणून ह्या अल्किल हॅलाइड्सला परत आपण क्लासिफिकेशन करू शकतो आहे. हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो नेक्स्ट एकाच कार्बनला अटॅच आहे, त्यामुळं परत ह्याचं क्लासिफिकेशन प्रायमरी अल्किल हॅलाइड असं सुद्धा होऊ शकतं. ओके, त्यामुळं बघा आता अल्किल हॅलाइड्समध्ये एवढं लक्षात ठेवायचं, हॅलोजन ॲटम हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला इथं अटॅच असतो. ओके, आणि ह्यानंतर आता हॅलोजन ॲटमची आपण हायब्रिडायझेशन सांगितलेलं आहे, ह्याची पोझिशन आपण सांगितलेलं नाही. पोझिशन सांगण्यासाठी ह्या अल्किल हॅलाइड्स किंवा हॅलो अल्केनचं परत आपण 3 टाईपमध्ये इथं क्लासिफाय करणार आहे. पहिल्या याच्यामध्ये प्रायमरी अल्किल हॅलाइड्स, प्रायमरी अल्किल हॅलाइड त्यालाच आपण रिप्रेझेंट कसं करतो, ओके, 1 काढणार आणि त्याच्यावरती डॉट देणार, प्रायमरी अल्किल हॅलाइड. त्यानंतर दुसरा आहे तो सेकंडरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड. त्यानंतर थर्ड टर्शरी अल्किल हॅलाइड, टर्शरी अल्किल हॅलाइड. ओके, त्याला आपण असं रिप्रेझेंट करणार. ओके, बघा इथं अल्किल हॅलाइड जो आहे त्याचा आता परत आपण हॅलोजन ॲटमची पोझिशन कुठल्या कार्बनला आहे, प्रायमरी कार्बनला आहे, सेकंडरी कार्बनला आहे की टर्शरी कार्बनला आहे, अशावरून त्याचं प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड, टर्शरी अल्किल हॅलाइड असं आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता फर्स्ट बघा याच्यामध्ये प्रायमरी
अल्किल हॅलाइड, प्रायमरी अल्किल हॅलाइड. तर प्रायमरी अल्किल हॅलाइड कसा असणार बघा. द अल्किल हॅलाइड इन विच halogen atom is attached to primary carbon atom, okay, is known as प्रायमरी अल्किल हॅलाइड. ओके, ज्या अल्किल हॅलाइडमध्ये हॅलोजन ॲटम हा प्रायमरी कार्बनला अटॅच असतो त्याला आपण प्रायमरी अल्किल हॅलाइड असं आपण म्हणणार आहे. आता मग ह्यामध्ये बघा प्रायमरी अल्किल हॅलाइड ह्याचं एक्झाम्पल कसं असेल बघा. CH3 CH2Cl हे आपण एक्झाम्पल घेतलं. आता इथं लक्षात घ्या, हॅलोजन इथं आपला क्लोरीनचा ॲटम आहे. हा ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं हायब्रिडायजेशन आपलं सेम sp3चं आहे. हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं नेचर आपलं प्रायमरी आहे, कारण का हा हॅलोजन पुढं एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहे, त्यामुळे ह्याला काय म्हणायचं, प्रायमरी अल्किल हॅलाइड. ओके, प्रायमरी कार्बन ॲटम म्हणजेच काय, हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन एकाच कार्बन ॲटमला अटॅच असला पाहिजे. ओके, हा प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊयाचं CH3 CH2Cl असं आपण एक्झाम्पल घेतलं. ह्या एक्झाम्पलमध्ये बघा हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं हायब्रिडायजेशन sp3च असणार आहे, परंतु हा कार्बन पुढच्या एकाच कार्बनला अटॅच आहे, त्यामुळं ह्या कार्बनला आपण काय म्हणणार आहे, प्रायमरी कार्बन ॲटम. ओके, हा कार्बन प्रायमरी आहे. क्लोरीन हा ह्या प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल आपण घेऊया इथं. ओके, हा पण प्रायमरी अल्किल हॅलाइड घेतला. इथं बघा ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं हायब्रिडायजेशन आपलं सेम sp3चं आहे आणि ते पुढच्या एकाच कार्बनला अटॅच आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ह्या कार्बनचं जे नेचर आहे ती प्रायमरी कार्बन ॲटम आहे. ओके, त्यामुळे आता नेम ह्याचं लिहूया आपण. हा जो आहे हा इथिल क्लोराईड आहे. नेक्स्ट हा जो आहे ह्याचं नेम आहे, सेकंड कार्बनला आपला मिथिल ग्रुप अटॅच आहे. टोटल 4 कार्बन्स आहेत. सेकंड कार्बनला जर मिथिल ग्रुप अटॅच असेल तर आपण काय म्हणतो, आयसो असं म्हणतो. आणि टोटल 4 कार्बन, त्यामुळे हा काय येणार, आयसोब्युटिल क्लोराईड येणार. ओके, त्यानंतर पुढचा इथं बघा ह्यामध्ये सेकंड कार्बन हा फर्स्ट कार्बन हॅलोजन ॲटम असणारा, हा दुसरा कार्बन. सेकंड कार्बनला 2 मिथिल ग्रुप अटॅच असेल तर आपण काय म्हणणार आहे, निवो असं म्हणत असतो. त्यामुळं इथं निवो लिहा. आणि टोटल कार्बन किती आहेत बघा, 1 2 3 4 5 कार्बनचा अल्किल ग्रुप कुठला झाला, पेंटिल झाला. त्यामुळं नेम काय झालं, निवो पेंटिल. आणि पुढं ब्रोमीनला आपण काय म्हणणार आहे, ब्रोमाइड असं म्हणणार. त्यामुळे नेम आपलं काय झालं, निवो पेंटिल ब्रोमाइड. हे आपलं काय झालं, निवो पेंटिल ब्रोमाइड. ओके, हे तिन्ही एक्झाम्पल आपले प्रायमरी अल्किल हॅलाइडचे आहेत. ओके, लक्षात आलं सगळ्यांना. ओके, त्यानंतर आता सेकंड आपण इथं स्टडी करणार आहे अल्किल हॅलाइडचं क्लासिफिकेशन, सेकंडरी अल्किल हॅलाइड्स. तर सेकंडरी अल्किल हॅलाइड कसं असणार लक्षात घ्या. सेकंडरी अल्किल हॅलाइडमध्ये
हॅलोजन ॲटम हा सेकंडरी कार्बन ॲटमला अटॅच असणार आहे. डेफिनेशन काय बघा, द alkane in which the alkyl halide in which halogen atom is attached to सेकंडरी कार्बन ॲटम. ओके, ज्या अल्किल हॅलाइडमध्ये हॅलोजन ॲटम हा सेकंडरी कार्बन ॲटमला अटॅच असतो त्याला आपण सेकंडरी अल्किल हॅलाइड असं म्हणत असतो. आता इथं एक्झाम्पल घेऊया आपण. CH3 CHCl CH3. ह्या एक्झाम्पलमध्ये बघा, क्लोरीन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं नेचर कसं आहे बघा, हा सेकंडरी कार्बन आहे. कारण का इथं क्लोरीन ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे, त्यामुळे ह्याला काय म्हणायचं, सेकंडरी कार्बन ॲटम. ओके, आणि अल्किल हॅलाइडला काय म्हणायचं, सेकंडरी अल्किल हॅलाइड्स. ओके, लक्षात आलं. हायब्रिडायझेशन आपलं चेंज होणार नाही. हायब्रिडायझेशन सेम हॅलोजन ज्या कार्बनला आहे त्याचं हायब्रिडायझेशन आपलं सेम sp3 राहणार आहे, परंतु कार्बनचं नेचर आपल्या इथं चेंज होणार आहे. कार्बन हा सेकंडर आहे, हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे. ओके, त्यामुळे ह्याचं आपलं नेम काय बघा, आयसोप्रोपिल क्लोराईड. हा आहे आपला आयसोप्रोपिल क्लोराईड. ओके, नेक्स्ट बघा, आणखी एक एक्झाम्पल आपण ह्याच्यात घेऊया. CH3 CHBr CH2 ओके, ह्यामध्ये पण बघा, ह्या एक्झाम्पलमध्ये ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचं नेचर कसं आहे आपलं, सेकंडर आहे. ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे, त्यामुळं हा आपला सेकंडरी अल्किल हॅलाइड होणार आहे. कार्बनचं हायब्रिडायझेशन सेम राहील. हा हॅलोजन अटॅचला कार्बन सेम sp3 हायब्रिडायझेशन असेल आणि हा ह्याचं नेचर असेल ते सेकंडरी, कारण का हा दुसऱ्या 2 कार्बन ॲटमला अटॅच झाला आहे. ओके, आता याचं नेम आपण लिहूया. बघा इथं आपण आता नंबरिंग इकडून स्टार्ट करणार आहे. ज्या साईडनं हॅलोजन ॲटम जवळ आहे हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ येणार आहे. ओके, त्यामुळे नेम आपलं कसं येणार आहे, 2 नंबरला मिथिल ग्रुप आहे त्यामुळं 2 मिथिल. ओके, 2 ब्रोमो आणि स्ट्रेट चेनमध्ये कार्बन ॲटम आपले किती आहेत, 4 आहेत. हे आपलं काय येणार आहे, ब्युटेन. अशा पद्धतीनं आपल्याला ही सेकंडरी अल्किल हॅलाइड मिळेल. ओके, आता ह्याच्यानंतर नेक्स्ट आपला जो आहे ते यामध्ये टर्शरी अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्केन्समध्ये आपण आता प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड आपण आता स्टडी केलेला आहे. नेक्स्ट बघा, ह्यातला आपला टर्शरी अल्किल हॅलाइड्स. टर्शरी अल्किल हॅलाइड्स. टर्शरी अल्किल हॅलाइडमध्ये काय असणार आहे, ज्या अल्किल हॅलाइडमध्ये हॅलोजन ॲटम हा टर्शरी कार्बन ॲटमला अटॅच असणार आहे त्याला आपण टर्शरी अल्किल हॅलाइड असं म्हणणार. ओके, डेफिनेशन काय होणार बघा, द अल्किल हॅलाइड्स in which halogen atom is attached to tertiary carbon atom. Attached to tertiary carbon atom. ओके, एक्झाम्पल आपण घेऊया याच्यामध्ये. CH3 CH3
की हा कंपाऊंड आहे बघा. इथं हॅलोजन अटॅच असलेला कार्बनचं हायब्रिडायझेशन सेम आपलं sp3चं राहणार आहे, परंतु हा कार्बन दुसऱ्या 3 कार्बन ॲटमला अटॅच आहे, त्यामुळे ह्या कार्बनचं नेचर कसं आहे आपलं टर्शरी नेचर आहे, त्यामुळे हा कार्बन कसा आहे टर्शरी कार्बन आहे. ओके, हॅलोजन अटॅच असलेला कार्बन हा टर्शरी आहे, कारण का तो दुसऱ्या 3 कार्बन ॲटमला अटॅच आहे. ओके, ह्याचं नेम आपलं काय बघा टर्शरी ब्युटिल, हे आपलं लिंकेज आहे. टोटल 4 कार्बन आहेत, टर्शरी लिंकेज आहे, टर्शरी ब्युटिल क्लोराईड. ओके, अशा पद्धतीने ह्याचं एक्झाम्पल होईल. आता मग जनरल जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्ही असं रिप्रेझेंट करू शकता, हे अल्किल ग्रुप आणि पुढं आपला एक्स असेल. हा एक्स म्हणजे हॅलोजन आहे, तो ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं नेचर आपलं टर्शरी असणार आहे, तो दुसऱ्या 3 कार्बन ॲटमला अटॅच असणार ह्या अल्किल ग्रुपमधील. आणि हे दिलेले अल्किल ग्रुप इट मे बी सेम ऑर डिफरंट. ओके, हे सेम असतील किंवा डिफरंट असतील. ओके, हे एक्झाम्पल आपण घेतलं आहे, ह्याच्यामध्ये सगळे अल्किल ग्रुप आपले कसे आहेत सेम आहेत. ओके, लक्षात आलं. अशा पद्धतीने हे अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्केनचं आपलं क्लासिफिकेशन आहे. ओके, लक्षात आलं सगळ्यांना. आता इथला पहिला पार्ट जो आहे आपला ह्यातला क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्समधला तो अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्केन्स हा आपला इथं कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर सेकंड आपण आता ह्याच्यामध्ये स्टडी करणार आहे तो अलायलिक हॅलाइड्स आपण आता स्टडी करणार आहे. तो अलायलिक हॅलाइड्स कसा असणार आहे बघा. अलायलिक हॅलाइड्स सेकंड टाइप मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्समधील अलायलिक हॅलाइड्स. अलायलिक हॅलाइड्स कशावर म्हणायचं बघा. द हॅलाइड्स in which halogen atom is attached to sp3 hybridized carbon atom, next to कार्बन डबल बॉन्ड. ओके, ह्याला आपण अलायलिक हॅलाइड्स असं म्हणणार आहे. ज्या हॅलाइड्समध्ये हॅलोजन ॲटम हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच असणार आहे आणि त्या sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमच्या पुढे कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट असणार आहे. आता मग बघा, आपण इथे हॅलोजन असा घेतला असेल, एक्स आपला हॅलोजन, तो ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं हायब्रिडायझेशन आपलं कुठलं असेल sp3 आणि त्याच्या पुढं काय असणार आहे कार्बन डबल बॉन्ड असणार आहे. ओके, लक्षात आलं. ह्याला आपला अलायलिक हॅलाइड असणार आहे. बघा, हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच तो sp3 आणि त्याच्या पुढं काय असणार आहे नेक्स्ट टू कार्बन डबल बॉन्ड. ओके, लक्षात आलं. आता ह्यामध्ये बघा, हा जो कार्बन आहे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ज्याला हॅलोजन अटॅच आहे त्या कार्बनला आपण आणखी अलायलिक कार्बन असं म्हणू शकतो. ह्याला आपण आणखी काय म्हणतो अलायलिक कार्बन. ओके, आता मग जर व्हॅलन्सी आपण जर सॅटिस्फाय केली असेल हायड्रोजन ॲटमनं तर इथं कसं आहे ना CH2 कार्बनची व्हॅलन्सी आपली 4 आहे, 2 हायड्रोजन 2 डबल बॉन्ड झाले, इथं 3 आहे, 1 हायड्रोजन तुम्ही लिहू शकता HC, इथं 2 झाले, इथं तुम्ही CH2 लिहू शकता. ओके, त्यामुळे हे CH2 डबल बॉन्ड CH2X हा आपला अलायलिक हॅलाइड्स आहे. ओके, हे आपलं जनरल एक्झाम्पल आपण याचं घेतलेलं आहे. आपण समजा इथे एक पर्टिक्युलर एक्झाम्पल आपण याचं लिहिलं CH2 डबल बॉन्ड CH2X. समजा मी इथं क्लोरीन जर घेतला असेल तर आपल्याला कसं येणार बघा. क्लोरीन ज्या कार्बनला अटॅच आहे तो सेम कसा आहे
sp3 हायब्रिडाइज्ड आहे आणि त्याच्या नेक्स्ट काय कार्बन कार्बन आपला डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. ओके, हा अलायलिक हॅलाइड आहे. ह्याचं आपलं नेम आता कसं होईल लक्षात घ्या. आता नंबरिंग आपण जे स्टार्ट करणार आहे ज्या साईडनं हॅलोजन जवळ तिकडून करणार. ओके, हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, हा आपला थर्ड आहे. ओके, 2 नंबरला डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. मिनिमम पोझिशन आपण घेणार आहे डबल बॉन्डची. टोटल 3 कार्बन आयटम्स आहेत, त्यामुळे हे कसं येणार लक्षात घ्या. ओके, 1 क्लोरो, 1 नंबरला क्लोरीन आहे, क्लोरीनला आपण क्लोरो म्हणणार. त्यानंतर 3 कार्बन आहेत त्यामुळं प्रोपीन होणार. प्रो 2 नंबरला डबल बॉन्ड आहे त्यामुळे -2 आणि पुढं काय म्हणणार आहे इन. ओके, 1 क्लोरो प्रोप 2 इन अशा पद्धतीने ह्याचं आपलं नेम होणार आहे. ओके, लक्षात आलं. आणि त्यानंतर दुसरा आपण घेतला याच्यामध्ये आणखी एक CH2 डबल बॉन्ड CH3 Br इथं आपण घेतला असेल. तर ह्याच्यामध्ये पण बघा ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचा हायब्रिडायझेशन सेम आपलं sp3चं आहे. त्याच्या नेक्स्ट आपला काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, हा सुद्धा आपला अलायलिक हॅलाइड्सच आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये आता नेम आपण कसं देणार लक्षात घ्या. हा कार्बन तो फर्स्ट आहे, हा इथला सेकंड आहे, हा थर्ड आणि हा फोर्थ. जिकडून हॅलोजन जवळ त्या साईडनं नंबरिंग स्टार्ट करायचं. आता मग टोटल 4 कार्बन साईड चेनमध्ये आहेत त्यामुळे आपला अल्किन कुठला आहे ब्युटीन आहे. 2 नंबरला ब्रोमीन आहे त्यामुळे हे काय येणार आहे 2 ब्रोमो. ओके, ब्यूट 3 नंबरला डबल बॉन्ड आहे ब्यूट 3 इन अशा पद्धतीने मिळेल आपल्याला. त्यानंतर आणखी एक आपण ह्याच्यात घेतला CH2 डबल बॉन्ड CH3 इथं आपण CH3 घेतला, पुढं ब्रोमीन ॲज इट इज ठेवला आपण. तर ह्यासुद्धा अलायलिक हॅलाइडमध्ये बघा ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचा हायब्रिडायझेशन सेम आपलं कुठला असणार आहे sp3च असणार आहे. त्याच्या नेक्स्ट काय आपला कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. ओके, आता याचं नेम आपण कसं लिहिणार बघा. इकडून स्टार्ट करा नंबरिंग. हा फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड, फोर्थ. 2 नंबरला आपला मिथिल ग्रुप पण आहे आणि ब्रोमीन पण आहे त्यामुळे हे कसं येणार आहे 2 ब्रोमो. ओके, 2 मिथिल. ओके, अल्फाबेटिकल ऑर्डर घ्या. ब्रोमीन पहिल्यांदा, त्यानंतर मिथिल, 2 ब्रोमो 2 मिथिल. आता इथं कार्बन 4 आहेत त्यामुळे काय येणार आहे ब्यूट 3 इन अशा पद्धतीनं आपल्याला ह्याचं नॉमेनक्लेचर मिळेल. आता लक्षात घ्या हा जो अलायलिक हॅलाइड आहे ह्याच्यामध्ये हॅलोजन आपला sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला आहे आणि त्याच्या नेक्स्ट काय पाहिजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड पाहिजे. ह्याचंसुद्धा परत प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्किल हॅलाइड होऊ शकतं. कसं बघा इथं हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं नेचर कसं आहे प्रायमरी आहे, तो दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच झाला आहे त्यामुळे ह्याला आपण प्रायमरी अलायलिक हॅलाइड असं म्हणू शकतो. प्रायमरी अलायलिक हॅलाइड. ओके, हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच आहे त्यामुळे हा प्रायमरी अलायलिक हॅलाइड. इथं बघा हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे त्यामुळं ह्या कार्बनचं नेचर सेकंडरी आहे त्यामुळे ह्याला आपण काय म्हणू शकतो सेकंडरी अलायलिक हॅलाइड. ओके, आणि ह्यानंतर परत हे एक्झाम्पल आहे. ह्याच्यामध्ये ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच आहे तो नेक्स्ट डबल बॉन्डेडला अटॅच आहेच. परत हा ब्रोमीन अटॅच असणारा कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच आहे 1 2 3 त्यामुळे ह्याला आपण काय म्हणू शकतो टर्शरी अलायलिक हॅलाइड. ओके, टर्शरी अलायलिक हॅलाइड असं आपण परत क्लासिफिकेशन ह्याचं करू शकतो. लक्षात आलं. अशा पद्धतीने हे अलायलिक हॅलाइडचं डिटेलमध्ये क्लासिफिकेशन आपलं आहे. ओके, आजच्या लेक्चरला आपण इथंच आपण स्टॉप करणार आहे. आपण काय काय स्टडी केलं आहे बघा. क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्स, त्यामध्ये अल्किल हॅलाइडचा स्टडी केला आहे, अलायलिक हॅलाइडचा डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण बेन्झिलिक हॅलाइड, फिनायलिक हॅलाइड, हॅलो अल्किन्स, हॅलो अल्काइन्स आणि हॅलो अरिन्स ह्यांचा आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे.
आता आपण इथं थांबूया. ओके, थँक्यू.